बाळ, फ्रीजमधून श्रीखंड काढ ना. आम्ही पूर्वी घरीच बनवायचो श्रीखंड. त्याची चवच वेगळी होती. आता काय सगळं रेडीमेड. आजी, हे श्रीखंड खाऊन बघ. आज तुझ्या आईनं घरीच बनवलं की काय? हे आहे गोकुळचं श्रीखंड. अगदी जिभेवर रेंगाळणार. जिभेवरच नाही तर मनावरही रेंगाळणार. गोकुळ श्रीखंड, मनावर रेंगाळणार. कोरटकरला अटक करूनच फडणवीस आणि कोल्हापुरात यावे, इंडिया आघाडीचा इशारा. कोल्हापुरातील इतिहास अभ्यासक डॉक्टर इंद्रजीत सावंत यांना धमकी प्रकरणी आरोपी प्रशांत कोरटकर याला मिळालेल्या अंतरिम जामिनाविरोधात राज्य सरकारने तात्काळ उच्च न्यायालयात प्रतिज्ञापत्र दाखल करावे आणि त्याला अटक करूनच मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी 6 मार्च रोजी कोल्हापूर दौऱ्यावर यावे असा इशारा ठाकरे गटाचे सहसंपर्क प्रमुख विजय देवणे यांनी दिला आहे. आज शासकीय विश्रामगृह येथे इंडिया आघाडीची महत्त्वपूर्ण बैठक पार पडली. यावेळी देवणे यांनी कोरटकरला दिलेल्या जामिनावर तीव्र नाराजी व्यक्त करत छत्रपती शिवाजी महाराज, छत्रपती संभाजी महाराज आणि राजमाता जिजाऊ यांचा अवमान करणाऱ्याला अटक झालीच पाहिजे अशी ठाम भूमिका मांडली. प्रशांत कोरटकर याने डॉक्टर इंद्रजीत सावंत यांना फोनवरून धमकी देत छत्रपती शिवाजी महाराज, छत्रपती संभाजी महाराज आणि राजमाता जिजाऊ यांचा एकेरी उल्लेख करत अवमान केल्याचा आरोप आहे. या प्रकरणी जुना राजवाडा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाला होता. मात्र कोरटकर अद्यापही पोलिसांच्या हाती लागला नाही. उलट त्याला न्यायालयाकडून अंतरिम जामीन मंजूर झाला. या निर्णयामुळे कोल्हापुरातील शिवशाहू प्रेमींसह हिंदुत्ववादी संघटनांमध्ये तीव्र असंतोष निर्माण झाला आहे. आजच्या बैठकीत इंडिया आघाडीच्या प्रमुख प्रतिनिधींनी एकमुखाने कोरटकरला अटक करण्याची मागणी केली. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी कोरटकरला अटक केल्याशिवाय कोल्हापूर दौरा रद्द करावा असा थेट इशारा ठाकरे गटाने दिला आहे. यावेळी पुढील आंदोलनाची दिशा ठरवण्यात आली असून येत्या काही दिवसात मोठ्या प्रमाणात आंदोलन छेडण्याचा इशारा देण्यात आला आहे. महाराष्ट्रामध्ये इतिहास संशोधक इंद्रजीत सावंत यांना कोटकर यांनी एक धमकी दिली आणि त्याचबरोबर छत्रपती शिवाजी महाराजांच्या बद्दल अवमानकारक शब्द वापरले. त्यामुळे महाराष्ट्रामध्ये कोटकर यांना त्वरित अटक करावी अशा पद्धतीची गेले अनेक दिवस मागणी सुरू आहे. कोटकर यांना अटक करावी ही मागणी इंडिया आघाडी, छत्रपती शिवाजी महाराज, संभाजी महाराज, छत्रपती शाहू महाराज यांच्यावर प्रेम करणाऱ्या सर्व संघटना, या संघटनांच्या वतीने आज 4 दिवस आम्ही निर्णय जाहीर केला होता की 6 तारखेपर्यंत मुख्यमंत्र्यांनी कोरटकर यांना अटक करावी, अन्यथा आम्ही मुख्यमंत्र्यांना जाब विचारू अशा पद्धतीचं आंदोलन जाहीर केलं होतं. त्या आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर आज सर्व इंडिया आघाडी आणि सर्व शिवाजी महाराज, छत्रपती शाहू महाराज यांच्यावर प्रेम करणाऱ्या सर्व संघटनांच्या वतीनं या ठिकाणी बैठक झाली. या बैठकीमध्ये निर्णय घेण्यात आला की 6 तारखेला मुख्यमंत्र्यांनी जर यायचं असेल तर त्यांनी पहिल्यांदा हायकोर्टमध्ये त्याच्या विरुद्ध या निर्णयाच्या विरुद्ध जावं. त्याचबरोबर कोल्हापूरच्या जिल्हा पोलीस प्रमुखांनी नागपूरमध्ये जो गुन्हा दाखल झाला आहे त्या गुन्ह्यामध्ये त्यांना अटक करण्यात यावी. त्याचबरोबर कोल्हापुरामध्ये या कोरटकरनी ज्या वेळेला जामीनचा अर्ज केला त्यावेळेला खरं म्हटलं तर महाराष्ट्राच्या मुख्यमंत्र्यांनी, महाराष्ट्राच्या गृहमंत्र्यांनी या ठिकाणी प्रतिज्ञापत्र सादर करायला पाहिजे होतं की यांना जामीन देऊ नये म्हणून. पण ती भूमिका महाराष्ट्र सरकारनं घेतलेली नाही आहे. अजून आम्ही सांगू इच्छितो की कोरटकरला आपण त्वरित अटक करावी. या बैठकीत मराठा महासंघाचे राष्ट्रीय उपाध्यक्ष वसंतराव मुळीक, राष्ट्रवादी शरद पवार गटाचे शहर प्रमुख R.K. पवार, हर्षल सुर्वे, सतीशचंद्र कांबळे, दिलीप पवार, अनिल घाडगे, संभाजीराव जगदाळे यांच्यासह इंडिया आघाडीतील घटक पक्षांचे प्रतिनिधी आणि शिवशाहू प्रेमी संघटनांचे प्रतिनिधी उपस्थित होते. माझा महाराष्ट्र न्यूज कोल्हापूर. ताज्या घडामोडी पाहण्यासाठी माझा महाराष्ट्र न्यूजला आजच सबस्क्राईब करा.